आपण सावखेडा ह्या गावामध्ये गोरे परिवाराच्या इथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे आणि आपण सोशल मीडियावरती आणि आपल्या चॅनलवरती अनेक जागरण गोंधळी यांची आपण मुलाखत दाखवलेली आहे। जागरण गोंधळीचे काय महत्त्व आहे हे आपण SL9 चॅनलवरती वारंवार आपण सांगितलेले आहे आणि त्या माध्यमातून आज आपण शिव मल्हार जागरण गोंधळी शिवशाही पार्टी आज आपण ह्या पार्टीची जे ओनर आहे म्हणजे थोडक्यात वाघे आपण सविस्तर त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं कार्यक्रम करतात, त्यांच्या जागरण गोंधळाची जी रक्कम असते ती किती असते आणि महाराष्ट्रामध्ये किती मागणी असते आणि जर आपल्या प्रेक्षकांना किंवा जे खंडेराव महाराजांचे जे जागरण गोंधळ असतात त्याही भाविकांना त्याही प्रेक्षकांना आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आपण सर्व काही SL9 चॅनलवरती देणार आहोत। नमस्कार, आपलं SL9 चॅनलवरती हार्दिक स्वागत। नमस्कार सर, मला नाव सांगा आपलं। शिवशाहीर सतीश वगदे, मुक्काम बेलगाव, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर। जिल्हा संभाजीनगर। मला एक सांगा, तुम्ही ह्या शिवशाही जागरण गोंधळाच्या बाबतीमध्ये किती वर्षापासून जागरण करता? सर माझं 55 कार्यक्रमात गेलं आणि लहानपणापासून भगवंताची आवड आहे। लहानपणापासून सेवा करण्याची आवड घेतली आणि आईबापांचा मार्ग, आईबापांनी मला जन्म दिला, कारण आईबापांनी मला जन्म दिला, आईबापांनी शिकवलं का जो संसार आहे, जो प्रपंच आहे, ज्या प्रपंचामध्ये आपण वाटचाल करतोय त्या प्रपंचामध्ये फक्त एकच कुलदेवत आहे का महाराष्ट्राला वेळ लावणार, पुऱ्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये गाजणार मल्हारी मार्तंड, जेजुरीचा मल्हारी। कारण ज्यांनी संसार करावा त्यांनी माझ्या खंडोबाची गाडी घ्यायची, कारण ज्या संसारामध्ये जर आपल्याला कुठलं विघ्न असेल, कुठलं कार्य असो, कारण आपल्या संसारामध्ये ज्यांनी संसार तयार केला, ज्यांनी प्रपंच तयार केला, ज्यांनी 1.25 किलो हळदीचा उद्धार केला, ज्यांनी लग्नाची चाल पाडली, तो फक्त आपला जेजुरीचा खंडोबा। कुठलाच देव लवकर नवसाला पावत नाही, पण ज्यांनी संसार तयार केला तो फक्त माझा जेजुरीचा खंडोबा। मला एक सांगा, संसार केला तो जेजुरीचा खंडोबा। मला एक सांगा, महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम करतात। हो, कार्यक्रम करत असताना तुमची जागरण गोंधळ ही किती असते? सर हे असं आहे, कारण गरीब पण जागरण करतो, श्रीमंत पण जागरण करतो। सगळं महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये 18 पगार जातीमध्ये माझ्या खंडोबाने अवतार घेतलेला आहे। कारण इथं पैसे नाही, कारण पैशाचं फक्त कसं झालं सर, कारण हे जागरण म्हटल्यानंतर काही लोकांचा धंदा झाला, 25,000 घ्या, 30,000 घ्या। सर याला एक कारण असं आहे का ज्या खंडोबाने अवतार घेतला, गरीब जागरण करतो ना त्याला 10,000 रुपये चालतात, 5,000 रुपये चालतात, 20,000 रुपये चालतात, असं नसतं। कारण जेवढा आपण कार्यक्रम करतात आपल्या भगवंताची कृपा आहे, जेवढे समोरचे आपल्याला अंतकरणातून मानतात, आपला कार्यक्रम त्यांना आवडला तर ते आपल्याला 10,000 रुपये देऊ शकतात, मला 15,000 रुपये बक्षीस भेटतं, ते इकडे आहे। कारण थोडक्यात तुम्ही गोरगरिबांसाठी जागरण गोंधळाचा कार्यक्रम अतिशय कमी पैसा हो, महाराष्ट्रासाठी अत्यंत चांगली गोष्ट आहे की गोरगरिबांची कदर करून हो, त्या ठिकाणी जी रक्कम ठरलेली असेल त्यांच्या किलोमीटर प्रमाणे जी रक्कम ठरत असेल, हो, पण अतिशय कमी स्वरूपामध्ये ते जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात। हो। मला एक सांगा, तुमच्या पार्टीत आमची 6 जण असतात। मी स्वतः शिवशाहीर सतीश वगदे, माझे पुतणे शिवशाहीर ईश्वर वगदे आणि माझे मित्र बबलू अजित पगारे आणि आमच्या मुरळीताई, पल्लवीताई वगदे आणि सोमनाथ वगदे, आम्ही असे 6 जण असतो। अजून एक आहे आंबोली, आम्ही असे 6 जणांची आमची पार्टी आहे। मला तुम्हाला हे SL9 चॅनलच्या माध्यमातून प्रेक्षकांना काय आवडतं?
म्हणजे कसं प्रेक्षकांना तुम्ही गोंधळाच्या बाबतीमध्ये काय मागणं टाकता कार्यक्रम लावला पाहिजे नाही लावला पाहिजे. आता मी ऐकलं म्हणजे अंधश्रद्धाच्या बाबतीमध्ये खूप काही छान बोलला. हो हो आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अंधश्रद्धाच्या बाबतीमध्ये माहेरघराच्या हो 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 घरातली जो उद्योग केला हा, हा. तो तुमच्यासारख्या जागरण गोंधळवाल्यांना भोगतोय तो. हो. आणि तो जागरण गोंधळने अनेक जणांनाही तो आज समाज तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतोय. हो. तर हे सगळ्या काही गोष्टी गोंधळगिरी हो. मला ह्या ठिकाणी SMS चॅनलच्या माध्यमातून सांगायचं की तुम्ही जागरण गोंधळाचा कार्यक्रम करता, एक देवाचा कार्यक्रम करतात, सुख समाधान लागण्यासाठी हा कार्यक्रम हो करतात. हो तुम्ही प्रेक्षकांना भाविकांना काय सांगू शकता की तुमची तारीख मिळत किंवा नाही मिळत आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही भाविकांना प्रेक्षकांना सांगा. तर माझं सर एकच म्हणणं आहे, अंधश्रद्धापासून माणसाने लांब राहावं. कारण काय झालं, पैसा तो भरपूर झाला, भरपूर खूप पैसा आहे, पण अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धापासून जर लांब राहिलं, जिथं भाव असेल तिथं देव असेल, जिथं देव असतो तिथं प्रेम असतं, जिथं प्रेम असतो तिथं माणूस असतो, आहे की नाही. मग याच्या गोष्टीतून मला एकच बोलायचं आहे, अंधश्रद्धापासून लांब राहा. कारण हे महाराष्ट्राचं कुलदैवत आहेत, प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये बसलेलं आहेत. असं कोणचा बंगला नाही, असं कोणचं घर नाही का त्या घरामध्ये माझ्या खंडोबाचा देवारा नाही. मला एकच सांगायचं, फक्त अंधश्रद्धापासून लांब राहा आणि या भामट्या चोऱ्यापासून लांब राहा. देव कसा आहे, देव मनात असतो, देव आपल्यापाशी आहे. कारण देव पाहायशी गेलो तिथं देवच होऊन गेलो. हे तुकाराम महाराजांनी सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. तुकाराम महाराजांनी गाथा लिहिल्या, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि माझ्या मार्तंड पुराण मोठं आहे. मार्तंड जर पुराण वाचलं, संसार कसा करावा, प्रपंच कसा करावा, घर कसं असावं, संसार कसा असावा, हे फक्त माझं स्वामी समर्थ केंद्र कोटंब पूजा मल्हारी मार्तंडाची कोटंब पूजा तुम्हाला सांगू शकते. मला सांगा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर लोकांना सांगा. हो, शिवशाहीर सतीश वगदे 90 49 73 88 71. पैसे म्हणून कार्यक्रम करणार नाही. ज्याला वेळ आहे त्याला प्रेम भेटतं, ज्याला वेळ आहे त्याला सेवा भेटते. ज्याला नुसता संसार करायचा असला तर देवाला जर आवड नसली तर संसाराची मजा नसते. आज कीर्तनाच्या जागरणाच्या माध्यमामधून त्यांनी स्पष्ट सांगितलंय, फक्त मी सेवा करणार, खंडोबा महाराजांची सेवा करणार. ज्यांच्या घरी जागरणाचा कार्यक्रम घेतलेला आहे अशा ठिकाणी मी सेवा करणार. पैशाचा कुठेही त्या ठिकाणी भेदभाव नाही. जागरण गोंधळी आपण माझ्या चॅनलवरती सविस्तर मुलाखत दिली, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. आणि मी आपला कार्यक्रम निश्चित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि आपल्याला सर्वसामान्य लोकांपर्यंत आपला आवाज मी 100%